पण असे 5 महत्वाचे गुण जे की तरुणांनी आता घ्यायला पाहिजेत संभाजी महाराजांकडून. आपल्या वडिलांचं, आपल्या आजीचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे स्वप्नाचा पाठलाग करणं, स्वप्नपूर्तीचं ध्येय असणं हा पहिला गुण. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी मावळ्यांसाठी जीवाचं रान केलं. म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी काम केलंय त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. ही अलीकडच्या राजकारणात दिसत नाही. हा दुसरा गुण आहे की जो माणूस इथल्या स्वराज्यासाठी झटलाय त्या माणसाला त्याचं स्थान दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट, मला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर कितीही अडचणी, कितीही संकट आली तरी ध्येयापासून विचलित व्हायचं नाही, ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, संभाजी महाराजांचं बलिदान हे राष्ट्राला प्रेरणा देणारं ठरत आहे. याचा अर्थ माझी निष्ठा फार महत्वाची. म्हणजे संभाजी महाराज निष्ठावान होते. संभाजी महाराज मग धर्मासाठी, या स्वराज्यासाठी माझं शिर कापलं गेलं तरी सुद्धा मी मागे हटू शकत नाही. हा जो निष्ठावान आणि महत्वाचा कृतज्ञता भाव आहे तो महत्वाचा आहे. संभाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कमी वयात साहित्य लिहिलेलं आणि अलीकडच्या तरुणांनी हे जे साहित्य आहे ज्याला राजमान्य दर्जा आहे, ऐतिहासिक मोठे लेख आहेत किंवा साहित्य आहे, ग्रंथ संपदा आहे, ती वाचली पाहिजे आणि ती वाचून कृतीत आणली पाहिजे. संभाजी महाराज जर 4-4 ग्रंथ 16व्या वर्षी लिहून काढतात तर अलीकडच्या युवकांनी लिहिलेले ग्रंथ तरी वाचले पाहिजे.